नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये राबवली जाणारी माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल आपण थोडीशी आज माहिती देणार आहोत. तर यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्या याच्यामध्ये अनुदानामध्ये किती वाढ झालेली आहे, कोणते नियम बदललेले आहेत आणि कोणत्या कोणत्या महिला याच्यामध्ये लाभार्थी ठरणार आहेत. तर चला आपण व्हिडिओ आता सुरू करूया. तर सोशल मीडियामध्ये काय झालेलं आहे की सर्वांनी म्हणजे असं सांगितलेलं आहे की नवीन सरकार आलं तर म्हणजे अनुदान बंद होईल किंवा काही महिला अपात्र ठरतील. तर अशा म्हणजे ज्यांचे अर्ज म्हणजे हे झालेले आहेत, म्हणजे मंजूर झालेले आहेत, ज्यांना पैसे आलेले आहेत, अशा खूप म्हणजे महिला आहेत. त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपलं नाव त्याच्यामधून कटेल का, नेमकं आपले डॉक्युमेंट कोणते कमी पडतात का, अशा सर्व गोष्टी म्हणजे आहेत त्या. पण ही जी म्हणजे बातमी आहे की आपलं नाव अपात्र होणार आहे की काय, असं काही घाबरायचं काय कारण नाही आहे याच्यामध्ये. कारण की नवीन अजून कोणताही प्रकारचा GR आलेला नाही आणि GR जर आला तर नक्कीच तुम्हाला TV वरती, बातमीवरती किंवा अंगणवाडी सेविका नक्कीच तुम्हाला सांगतील त्याच्यामध्ये. कारण की अशी कोणतीही बातमी म्हणजे अशी सोशल मीडिया किंवा कोणाच्या थ्रू ऐकल्या गेलेली खरी नसते कधी पण. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही करायचा. आपण कसं आहे, GR निघाला त्याच्यानंतर आपल्याला कळेलच की याच्यामध्ये काय बदल झाले किंवा आपले डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, काय लागणार आहेत असं. आता सुरुवातीपासूनच या योजनेला म्हणजे खूप जणांनी विरोध केला, खूप जणाला आवडली योजना. काही जण म्हणतात की ती योजना आल्यापासून आपल्या तेलाचे भाव वाढले, असं वाढलं तसं वाढलं. तर ते याच्या हाती नसते. म्हणजे सरकारी एक योजना येते तर ती चांगल्यासाठीच येत असते. म्हणजे काही जणांचा विरोध होता आणि म्हणजे काय म्हणत होते की आता निवडणुकीनंतर यांचे नियम बदलतील किंवा यांचे म्हणजे बंद होतील किंवा निवडून जर नाही आले तर तेव्हासुद्धा म्हणजे काहीतरी फरक पडेल योजनेवरती. पण असा काही याच्यावरती काही फरक नाही पडणार आहे. तर ही योजना मी कंटिन्यू चालू राहणार आहे. फक्त थोडंसं म्हणजे कसं, सरकार एकदा सेटल होऊ द्या. सरकार एकदा सेटल झालं की तुमचे म्हणजे पैसे तुमच्या खात्यामध्ये जरूर येणार आहेत. तर या सगळ्यामध्ये जे खोट्या वगैरे बातम्या किंवा सोशल मीडियावर जे असे चुकीचे पद्धतीने असे जे मेसेज आले किंवा म्हणजे लाडक्या बहिणी योजनेमधून आता काहीतरी लोकांना म्हणजे कमी करण्यात येईल, म्हणजे जे पहिले लाभार्थी ठरलेले त्यांनासुद्धा म्हणजे कमी करण्यात येईल किंवा असं काही, म्हणजे खूप जणांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली. तर याच्यामध्ये सुद्धा प्रशासनाने काहीतरी हालचाली सुरू केलेल्या आहेत. तर एक पत्र आपल्याकडे आलेलं आहे. मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवतो की ज्याने तुम्हाला थोडासा विश्वास बसेल की नाही, आता ही योजना आपल्यासाठीच आहे आणि सर्व महिलांसाठी आहे. बघू शकता, मी आता वाचतो इथे. तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे बालविकास अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे, एकात्मिक बालविकास योजना. विषय तिथे मांडलेला आहे त्यांनी की विषय म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेबाबत म्हणजे जे संभ्रम निर्माण झालेला आहे की लोकांनी मीडियामध्ये फैलवलं की ही योजना बंद होणार आहे किंवा काही महिला अपात्र ठरणार आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी एक पत्र काढलेलं आहे. तर ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो की ते पत्र असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाजामधून रील्स, व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती पसरवण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत आहे. तर या स्तरावरून कार्यालयाकडून विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अटी शर्तीमध्ये तसेच योजनेचे स्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणतेही बदल झालेला नाही, असं या पत्रामध्ये लिहिलं आहे. आणि योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आढळून आल्यास किंवा काय असल्यास प्रशासन तुम्हाला कळवेल. त्याच्यामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काही अर्ज केला असेल तर त्यांचे अर्ज म्हणजे कमी होऊ शकतात. पण तुम्ही जर खरंच तुमचे सगळे डॉक्युमेंट असतील, सर्व काही असतील गोष्टी, तर त्याच्यामध्ये तुमचं नेहमीच पात्र नाव असणार आहे. आणि तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सहस्थिती आणि लाभार्थी जनतेच्या म्हणजे जे मनामध्ये जे भीती निर्माण झाली कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येईल, अशी विनंती या पुण्यावरून आपल्याला माहिती मिळाली या लेटरमध्ये. आता हे म्हणजे नोट फक्त पुणे जिल्ह्यातून आलेली आहे, पण आता कसं आहे सगळीकडे जात आहे, म्हणजे भीती पसरली असल्यामुळे आता हळूहळू सगळ्याच म्हणजे जेवढे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत ते सर्व जिल्ह्यामध्ये ही नोट जाणार आहे की जेणेकरून म्हणजे जनतेच्या मनात किंवा जे महिला आहेत, ज्या ताई आहेत आपल्या, त्यांच्या मनामध्ये भीती राहते की नाही आता आपण एवढं म्हणजे वाट बघत आहोत तर आपले पैसे येतील की नाही, आपले पैसे येतील की नाही, अजूनपर्यंत आपले पैसे आले नाही तर आपण अपात्र ठरलो का. तर तुम्ही म्हणजे अपात्र ठरलेलं नाही आहात. थोडंसं सरकार सेटल होऊ द्या, तुमचे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये जरूर येणारच आहेत, याची काही काळजी करायची जरूरत नाही आहे. आणि ते जे अपात्र ठरणार आहेत, अपात्र ठरणार, तर हे पूर्णपणे फेक न्यूज आहे. तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ नका. आणि जर समजा काहीतरी GR वगैरे निघाला तर नक्कीच आपण पुढच्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगू. तर तुम्ही ज्यांना पण म्हणजे माहिती आली असेल आपली व्हिडिओद्वारे, तर तुम्ही याच्यामध्ये कमेंट करू शकता. काही तुमचे प्रश्न असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर तुम्ही विचारू शकता. डॉक्युमेंट कसे काय करायचे, म्हणजे कसे अपडेट करायचे किंवा काय करायचं,
आणि लवकरात लवकर फॉर्म कुठून भरून मिळेल, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर पैसे मिळतील, हे सुद्धा माहिती आपल्याकडे आहे. तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता तुम्ही काय असले तर. आणि काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही जर फॉर्म भरला असेल अगोदर, तुम्हाला पैसे मिळाले असतील तर तुमचे कंटिन्यू पैसे चालू राहणार आहेत. काळजी करण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.